माझं नाव गायत्री प्रशांत नरवडे. मी 12वी सायन्समध्ये 12thला म्हणजे मी 11thला क्लास केला होता, पण मग काही कारणास्तव मी 11thला क्लास नाही लावला इथं. हॅलो 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 येतोय, बोलू. आणि 11thला इथं मी क्लास लावायचा होता मला, बट माझ्या बेस्ट फ्रेंडने क्लास लावला, मी नाही लावला इथं. आणि इथं नाही लावलं म्हणजे याचा अर्थ असं नाही की मी दुसरीकडे कुठे गेले, मी घरीच अभ्यास केला. आणि 12thला मी इथं आले कारण मला फुल गॅरंटी होती की इथं म्हणजे क्लास लावायचा तर गडाख सरांकडेच लावायचा. कारण इथले फर्स्ट मेन रिझन तर असं आहे की जे पण टीचर आहे म्हणजे केमिस्ट्रीचा टीचर किंवा आता मी PCB ग्रुप लावला आहे, तर केमिस्ट्री किंवा बायोलॉजीत माझा फेवरेट होतं पहिल्यापासून. आणि हे तिन्ही चारी सब्जेक्ट आहे ना, त्याच्यात टीचरांना आपल्याला कॉलेजच्या टीचरांना कसं होतं की आपल्याला भीती वाटते की नको म्हणजे काही चुकलं तर किंवा मग आपल्याला बोलतील, आपल्याला जज करतील. बट इथं असं आहे ना की आपण कुठल्या पण टीचरना विचारू शकतो की हां चुकलंय तर मला सांगा, म्हणजे काय चुकलंय काय नाही ते. किंवा आपण हे पण करू शकतो की आम्हाला जो डाऊट आहे तो आपण म्हणजे पर्सनली मेसेज किंवा कॉल करून त्यांना विचारू शकतो. तर तो खूप मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे की तुम्ही म्हणजे तुम्हाला दुसरं काही रिझनच पाहिजे नाही इथं क्लास लावायला. तुम्ही फक्त जर एक फ्रेंडली रिलेशन ठेवून जर टीचर लोक वगैरे त्यांचं जर बघितलं तर तुम्हाला आवडेल हा क्लास नक्की. तुम्ही ते डेमो लेक्चर वगैरे केले 2-3 दिवस तर तुम्हाला समजेल की टीचर लोक किती फ्री माइंडेड आहे आपल्यासाठी. आणि काय होतं की जे लर्निंग प्लॅटफॉर्म्स आहे किंवा जे आपल्याला सांगतात फाउंडेशन वगैरे किंवा कोटा किंवा LN मधले, की LN मधले सर सुद्धा आले होते आम्हाला शिकवायला स्पेशली फिजिक्सचे. बट काय होतं त्यांची हां सरांनी काढून टाकलं त्यांना. त्याचं रिझन पण असं होतं की त्यांनी एक चॅप्टर 1-1.5 महिने शिकवला, ठीक आहे. तर एवढंच म्हणजे त्यांचं असं आहे की त्यांची काही चूक नव्हती त्याच्यात. त्यांचा तेवढं हे होतं की हां आपण त्या मुलांना शिकवायचं जे नीटच्या, तर ते त्याच पद्धतीने शिकवायचे. बट आत्ता जे सर आहे लोंढे सर, त्यांनी ना एकदम ट्रिक वाईज शिकवलं सगळं. आणि एकदम म्हणजे न्यूमरिकल तर आम्हाला असं वाटायचं की न्यूमरिकल आमच्यासाठी शक्यच नाही आहे, बट ते पण एकदम ट्रिक वाईज आणि छान शिकवतं ते. आणि जर आपण नाही जरी आलो क्लासला किंवा एखाद्या दिवशी आपण तब्येत वगैरे बरी नसली आपली किंवा आपल्याला नाही यायचं क्लासला, ॲब्सेंट असलो, तर ते आपल्याला सांगता पण की तू ॲब्सेंट आहे. ते पर्सनली लक्ष देतात की हां ही नव्हती आज, तर तुला काय अडलं आहे किंवा तुझी काय डिफिकल्टी ते पर्सनली विचारता आणि डाऊट पण क्लिअर करता. आणि सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुलींसाठी ती छान गोष्ट आता 8 जूनपासून महाराष्ट्र सरकारने फुकट केलं शिक्षण सगळं. तर ती एक छान गोष्ट झाली आहे आणि मला तर क्लास आवडतो खूप. थँक्यू.